टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री फडणवीसांचीच जादू। भाजपा सर्वात मोठा पक्ष महायुतीला 214, मवियाला 49 तर स्थानिक आघाडीला 25 जागा। म्हणजे कमळच शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे। नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप 119, शिंदेंची सेना 59 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 32, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 8 जागांवर आघाडी। निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा भरवत आनंदोत्सव साजरा। शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, पालिका निवडणुकीतही शिवसेनेला असंच यश मिळणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। विधानसभेत केलेली ईव्हीएमची सेटिंग नगर परिषदेत भाजपनं कायम ठेवली, सत्ताधाऱ्यांकडून पैशांची गारपीट झाली, निवडणूक निकालावर संजय राऊतांचा आरोप। भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि देशातही 1 नंबरचा पक्ष राहील। जनतेनं आम्हाला सकारात्मक कौल दिल्याबद्दल धन्यवाद, पंकजा मुंडेंनी मानले मतदारांचे आभार। नगरपंचायत नगर परिषदेत आम्ही 2 नंबरचा पक्ष, शिंदेंचं नेतृत्व सर्वसामान्य हे पुन्हा सिद्ध, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पिछेहाट, चंद्रपुरातील यश रेकॉर्ड ब्रेक, विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणे यांची सरशी, मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष, शिंदेंच्या सेनेच्या ममता वराडकर या विजयी, तर निवडणुकीत जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची एक हाती सत्ता, तर भाजपसह महायुतीला धक्का, ईश्वरपूरमध्ये आनंदराव मलगुंडे विजयी। शिर्डीमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात विजयी, शिर्डीतील विजयी रॅलीमध्ये सुजय विखे पाटील सुद्धा सहभागी। चिपळूणमध्ये भाजपचे शुभम पिसे 1 मताने विजयी, भाजपच्या सर्वाधिक जागा आघाडीवर असल्यानं राज्यभर भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव। तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाला धक्का, चंद्रकांत पाटलांच्या कन्या संजना पाटील विजयी। महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला, तटकरेंना धक्का, महाड माझं घर त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान। विखे पाटलांनीही गड राखला, नगरच्या राहता नगरपालिकेवर 1 हाती सत्ता, तर बीडमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी, विजयी उमेदवारांचा जल्लोष। हिंगोली, नाशिक आणि सोलापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर, राज ठाकरेंच्या हस्ते मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी मनसे कार्यालयांचं उद्घाटन। वसई विरार महापालिकेत ठाकरे बंधू आणि हितेंद्र ठाकूरांच्या बवियाची युती होण्याची शक्यता, ठाकूर आणि ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित। पुण्यामध्ये अजित पवार 41 प्रभागातील निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार, मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी, पिंपरी चिंचवड, पुणे पालिकेसाठी मुलाखती सुरू। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। राज्यात नगरसेवकांना अनधिकृत बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, राज्य निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यातही बदल। यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय वाढ, 15 डिसेंबरपर्यंत देशभरातील 479 साखर कारखान्यांनी एकूण 77,90,000 टन साखर उत्पादन केलं। तर शाळेत आता विद्यार्थ्यांना रागवणं महागात पडणार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
कडक कार्यपद्धती निश्चित, विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटनांच्या तातडीनं चौकशीचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश. राज्यात थंडीची लाट, जळगावचा पारा 6 अंशावर. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबतच विदर्भातही थंडीचा कडाका. तर 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर INS सिंधू घोष पाणबुडी नौदलातनं निवृत्त. 1986 ला INS सिंधू घोष नौदलात दाखल झाली होती. अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशन्समध्ये बजावली महत्त्वाची भूमिका. मुंबईत सनबर्न फेस्टिवलला जाताना अंधेरीत अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा अपघात. अपघातात नोरा फतेही किरकोळ जखमी. मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.